नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता 2000 ऐवजी 7000 रुपये मिळणार। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 7000 रुपये मिळणार। महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना मोठा बोनस देणार आहे। आता फक्त ही 2 कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे आहेत त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 7000 रुपये हप्ता मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता जमा झाला, त्याचबरोबर नमोचा देखील 7वा हप्ता जमा झाला होता। नवीन वर्ष सुरू झाले आहे। आता सर्व लोकांना प्रतीक्षा आहे की केव्हा नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता येईल। त्यातच शासनाने एक हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता 7000 रुपये मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि 7000 रुपये निधी देणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक नवीन शासन निर्णय GR निर्गमित केला आहे, ज्यामध्ये काही नवीन अटी आणि तरतुदीचा समावेश आहे। त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी वाढीव आर्थिक तरतुदीला सुद्धा मंजुरी दिली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अखेर ही सुखद बातमी समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जवळ 2 कागदपत्रे आहेत त्यांनाच हा विशेष धनलाभ मिळणार आहे। तब्बल नमो शेतकरी योजना 7000 रुपयांचा फायदा मिळणार आहे। या योजनेसाठी लागणारी 2 कागदपत्रे, पात्रता निकष आणि नवीन नियम आज आपण सविस्तरपणे समजून घेऊयात। कोणत्या जिल्ह्यामध्ये या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे हे देखील आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, ही योजना एका वेगळ्या स्वरूपात राबवण्याचा विचार सरकारने केलेला आहे। दरवेळी नमो शेतकरी योजनेअंतर्गत जसे 2000 घ्यायचे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये यायचे, म्हणजे शेतकऱ्याला वर्षाकाठी नमोचे 6000 रुपये आणि पीएम किसानचे 6000 रुपये असे एकूण 12000 रुपये मिळायचे। परंतु शासनाने आता एकाच वेळी क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे आता सर्व शेतकरी आनंदी झालेले आहेत। आता नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांना 7000 रुपये मिळणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की योजना नेमकी कुठे आहे, कोणत्या राज्यामध्ये ही योजना चालू झालेली आहे, हे कसे शक्य आहे? तर पहा, आंध्र प्रदेश राज्यामध्ये ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना 5000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केलेली आहे। तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7000 रुपये रोख रक्कम जमा झालेली आहे आणि त्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा असा निर्णय घ्यायचे पाऊल उचललेले आहे। महाराष्ट्र शासनाकडून देखील 2 महत्त्वाची कागदपत्रे सरकारच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून मागवण्यात येत आहेत, तरच या वाढी योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येणार नाही। शेतकऱ्यांचे कागदपत्रांच्या आधारेच त्यांची खरी पात्रता तपासली जाणार आहे आणि त्यानंतरच हा लाभ त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी आपले कागदपत्र सादर करतील, जे या अटींचे पालन करतील, त्यांना 7000 रुपये मिळतील, अन्यथा फक्त नियमित 2000 रुपये मिळणार आहेत। 46 लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। त्यामुळे त्वरित कोणती 2 कागदपत्रे आहेत, कोणते क्षेत्र पात्र आहे आणि कोणाला हे पैसे मिळणार, हे नियम सविस्तरपणे जाणून घेऊयात। पण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवताना सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ एकदम मिळणार नसून महाराष्ट्रातील केवळ 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वांवर ही योजना राबवली जाणार आहे। लक्षपूर्वक ऐका, फक्त 10 जिल्हे आणि आता 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यरत केली जाणार आहे। मग ते कोणते जिल्हे आहेत आणि कोणाला आधी पैसे मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया। या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यामध्ये पहिले 10 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर हळूहळू उर्वरित जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार केला जाणार आहे। याद्वारे जी 2 कागदपत्रे सरकारला तुमच्याकडून मागत आहे ती नीट समजून घ्या। याची प्रक्रिया पूर्णपणे नवीन आहे। पूर्वी नमोचे हप्ते आपोआप जमा व्हायचे, पीएम किसानचा हप्ता सुद्धा जमा झाला असेल, पण आता 5000 रुपये वाढीव निधी द्यायचा असल्याने याची पद्धत थोडी बदलण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसानचे 2000 रुपये तुम्हाला आले असतील, ती केंद्र सरकारची योजना आहे आणि हे 7000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। त्यात बदल सरकारच्या माध्यमातून काही केलेलं नाही। तुम्हाला जर पीएमचे पैसे आले असतील आणि तुम्ही निर्धास्त राहाल की नमोचे 7000 रुपये आपोआप येतील, तर तसे मुळीच होणार नाही। नमोचे केवळ 2000 रुपये येतील आणि नियमित बसणाऱ्या 7000 रुपये येऊ शकतात। त्यामुळे पात्रता काळजीपूर्वक पहा। 46 लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। त्यामुळे उर्वरित कोणती 2 कागदपत्र आहेत, कोणते क्षेत्र पात्र आहे आणि कोणाला हे पैसे मिळणार हे आपण सविस्तर
जाणून घेऊयात मित्रांनो. तर इथे शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही लक्षात घ्या, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवताना सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना याचा लाभ एकदम मिळणार नसून महाराष्ट्रातील केवळ 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे. लक्षपूर्वक आहे का, फक्त 10 जिल्हे. आता 36 जिल्ह्यांपैकी या 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यरत केली जाणार आहे. मग ते कोणते जिल्हे आहेत आणि कोणाला आधी पैसे मिळणार याबद्दल आपण माहिती घेऊयात. या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यामध्ये पहिले 10 जिल्हे समाविष्ट असतील आणि त्यानंतर हळूहळू उर्वरित जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार केला जाणार आहे. याद्वारे जी 2 कागदपत्रे सरकार तुमच्याकडून मागत आहे ती नीट समजून घ्या. याची प्रक्रिया पूर्णपणे नवीन आहे. पूर्वी नमोचे हप्ते आपोआप जमा होत होते. पीएम किसानचा हप्ता सुद्धा आपोआप जमा झाला असेल, पण आता 5,000 रुपये वाढीव निधी द्यायचा असल्याने याची पद्धत थोडी बदलण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसानचे 2,000 रुपये तुम्हाला आले असतील ती केंद्र सरकारची योजना आहे आणि जे 7,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे त्यात बदल आहे. तुम्हाला जर पीएमचे पैसे आले असतील आणि तुम्ही निर्धास्त राहा की नमोचे 7,000 रुपये आपोआप येतील, तर तसे मुळीच होणार नाही. नमोचे केवळ 2,000 रुपये येतील आणि नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये येऊ शकतात. त्यामुळे पात्रता काळजीपूर्वक पहा. हा निर्णय घेण्यामागे महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचे कारण होते की राज्यामध्ये पीक विमा असेल किंवा कर्जमाफीची योजना असेल यामध्ये बराच वेळ झाला आहे. तसेच काही भागामध्ये पावसाच्या कमतरतेमुळे आणि काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ही 5,000 रुपयाची जादा मदत देण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे. तर मित्रांनो, फक्त यासाठी नेमकी पात्रता काय असेल, कोणाला 7,000 रुपये मिळतील आणि 2 कागदपत्रे कोणती हे आपण समजून घेऊयात. आता 10 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात ही प्रक्रिया सुरू झाली असली तरी याचा अर्थ असा नाही की इतर जिल्ह्यांना लाभ मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे निवडले असून बाकी 26 जिल्ह्यांचा नंबर त्यानंतर लावला जाणार आहे. 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तर पाहूया ते जिल्हे कोणते जिथे 7,000 रुपये थेट जमा होतील. तर पहा, अकोला जिल्हा. अकोल्यामध्ये ही योजना राबवली जाईल. तिथल्या शेतकऱ्यांना 7,000 रुपयेचा लाभ होणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील 7,000 रुपये येणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांना या नवीन योजनेचा फायदा मिळेल. राज्य सरकारकडून वाढीव अनुदान 2,000 रुपये प्लस 5,000 रुपये दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्हा व तिसरा जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा हा तिसरा जिल्हा आहे. तिथेही 7,000 रुपये देण्याचे वितरण होणार आहे. त्यामुळे त्यानंतरचा जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये 7,000 रुपयांचा नमो हप्ता वाटप केला जाईल. यासोबतच आणखी 7 जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. तिथेही हा हप्ता मिळणार आहे. आता नेमक्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये मिळणार, पात्रता काय आहे, 2 कागदपत्रे कोणती याची माहिती घेऊया. पुढचा जिल्हा आहे परभणी. परभणीमध्येही 7,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकणार आहे. राज्य सरकारकडून वाटपाला लवकरच सुरुवात होईल. नमोचा वाढीव हप्ता परभणी जिल्ह्यात देखील जमा होत आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा, तिथे नमोचे 2,000 रुपये प्लस 5,000 रुपये अतिरिक्त अनुदान असे 7,000 रुपये मिळतील. तसेच मराठवाड्यातील जालना जिल्हा, तिथेही 7,000 रुपये दिले जाणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढले असून ते थेट डीबीटीद्वारे बँक खात्यामध्ये येतील. ही रक्कम मिळवण्यासाठी सरकारने 2 कागदपत्राची मागणी केलेली आहे. पहिलं कागदपत्र आहे फार्मर आयडी. या फार्मर आयडीच्या आधारावरच तुम्हाला 5,000 रुपये देणार आहे, जास्ती मिळणार आहे. तुम्ही जर फार्मर आयडी काढला नसेल तर अप्लाय करून मिळाला नसेल तर कमेंट करा. ते लवकरात लवकर काढून घ्या, कारण त्याची पावती अपलोड करावी लागणार आहे. ज्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार झाले आहे त्यांनाच वाढीव पैसे मिळतील. दुसरे महत्वाचे कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट जे आहे ते उत्पन्नाचा दाखला आहे. कारण ही बऱ्याच वेळ शेतकऱ्यांची जमीन कमी असते पण त्यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीला असतो किंवा कोणी अशा व्यक्ती असतो की जो सरकारी पेन्शन घेत असतो किंवा थोड्या जमिनीमध्ये अशी पिके घेतली जातात की ज्याचे उत्पन्न प्रचंड होत असते. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला देखील यांच्यामध्ये पाहायला मिळू शकतो. आता खरं म्हणजे योजना सध्या आंध्र प्रदेशमध्ये लागू आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला 5,000 रुपयांचा अतिरिक्त अनुदान हे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.